गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा राहिला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा 5 चेंडू आणि 19 धावा धावसंख्या फलकावर गरजेच्या आहेत। आता जे प्रेक्षक राजे मॅच मध्ये बघत असतील ते म्हणत असतील की वातावरण कसं काय अचानक बदललं। त्यांना हे सांगू इच्छितो की आता सकाळ झालीये, आता रात्र नाहीये, आता सकाळ झालीये आणि फलंदाजांच्या बॅट मधून अजून सकाळ होताना पाहायला मिळत नाहीये। एकच धाव मिळणार, 4 चेंडू जगे बाकी, 18 ची गरज, 4 मध्ये 3 षटकार मारावे लागतील। 4 मध्ये 3 मारायचे। ही मॅच जिंकू शकतो सम्राट एंटरप्राइजेस डोळे टीम, नाहीतर मैबा 11 प्लेड ऑन 3 मध्ये 3 आणि 3च्या 3 मारावे लागतील। आता अवघड झालंय। तीन मध्ये 3ही षटकार पाहिजेत। यावेळेस ड्राईव्ह करतात, एकच मिळणार। मॅच मध्ये राहिली औपचारिकता, चित्र सुस्पष्ट झालं। मैब्या 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 गावदेवी पीसे टीम वर्चस्व करत असताना 2 मध्ये पाहिजे धावा 17। मॅच मध्ये राहिली फक्त औपचारिकता। इथे फार उशिरा षटकार आलाय हा। 6 धावाल्या 1 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे। 34 धावा धावसंख्या फलकावर झाल्यात। 1 चेंडू मध्ये 11 ची गरज आहे। 1 मध्ये 9 धावा असताना खातिवली वर्सेस किनवली एक मॅच झाली होती, त्यामध्ये गोलंदाजांनी टाकला होता नो बॉल। अंपायर बेल्स घ्यायचे दा, लक्षात असू द्या। आणि स्टंप कोणी घेऊन जाऊ नका, 5000 कमी होतील। स्टंप 500 आहेत परंतु 5000 कमी होतील। 1 मध्ये 11 ची गरज। अरे वन साइड इसका नाम मार्केट सरपंच ट्रॉफी 2025 पोचलेचा ठरलाय। मैब्या 11 गावडे स्पोर्ट पीसे हार्ड लक टफ लक रुपेश भाई गाजवायला नाव ठरलाय तो गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा। मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025 गावाच्या इथं
गावाच्या वाल्याचा सर्व विनिंग